सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 65. मग आज विश्वासचा पगार झाला आणि विश्वासने त्याचा सगळा खर्च भागवून नेहमीप्रमाणे काही पैसे राखून ठेवले वैशालीच्या लग्नासाठी आणि त्यानं पुन्हा सगळे पैसे मोजले आणि इतके पैसे पुरणारच नाहीत तिच्या लग्नाला असं त्याला वाटलं. त्यानं नोकरीसाठी अर्ज केले होते, तिकडेही तो जाऊन आला, पण त्याला नोकरी मिळाली नाही. जिकडून तिकडून त्याला नकार ऐकायला मिळायचा आणि इतक्या पैशात आपण 10 वर्ष राबलो तरी वैशालीचं लग्न करू शकणार नाही असं त्याला वाटलं. कारण दिवसेंदिवस महागाई वाढत होती. त्यासाठी मोठ्या पगाराची नोकरी मिळालीच पाहिजे असं त्याला वाटायचं. विश्वासचं कॉलेज संपलं होतं. विश्वास आता हॉस्टेलमध्ये राहत नव्हता. त्यानं स्वतंत्र खोली घेतली होती. कारण कॉलेजनंतर त्याला हॉस्टेल सोडावं लागलं. त्यामुळे त्याचा खोलीचाही खर्च वाढला होता. म्हणून फक्त वेटरचं काम करून एवढे पैसे जमवणं शक्य नाही. म्हणून वेटरचं काम न करता त्यानं दिवसासुद्धा काहीतरी काम करायचं ठरवलं. मग त्यानं एक रिक्षा भाड्यानं घेतली होती. त्यामुळे तो दिवसभर रिक्षा चालवण्याचं काम करायचा आणि रात्री हॉटेलमध्ये काम करायचा. आणि तो तसाच आता 2 ठिकाणी काम करायला लागला. आता विश्वासकडे पैसे यायला लागले आणि पद्मा त्याला म्हणाली, विश्वास, अरे कधी नोकरी लागायची तुला? कधी तू साहेब व्हायचा? आणि कधी आपल्या वैशालीचं लग्न व्हायचं? आणि आता विश्वासला आईला काय सांगावं ते कळेना. आपण रिक्षा चालवतो, हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो हे सांगितलं तर आईला किती वाईट वाटेल. लहानपणापासून मी खूप हुशार आहे आणि आईच्या डोळ्यात एकच स्वप्न आहे की मी साहेब होणार. ती सगळ्याला सांगायची, माझा विश्वास साहेब होणार आहे. आणि आपण इतकं लहान काम करतो हे ऐकून तिला काय वाटेल, म्हणून त्यानं तिला खरं सांगितलंच नाही. आणि तो म्हणायचा, आई अगं मी एका कंपनीत काम करतो, कंपनी मला चांगला पगार देते, माझा पगार आता डबल झाला आहे असं म्हणून, पण मी अजून तिथला साहेब नाही झालो अशी तो थाप मारायचा. पद्माला वाटलं खरंच त्याला नोकरी लागली. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि वैशालीचं लग्न आता लवकरच करून देऊ, जास्त हुंडा देऊन असं तिला वाटलं. आणि चला, एकतरी आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागला विश्वासच्या नोकरीचा. आणि आता तो घरी जास्त पैसे द्यायचा, त्यामुळे पद्माला सुद्धा वाटायचं की खरंच आपला विश्वास साहेब झाला आहे. आणि इकडे मात्र संतूला सरकारी नोकरी लागली. घरात आनंदी आनंद पसरला आणि यंदाचा गुढीपाडवा आणि नवीन वर्ष सरस्वती आणि चंद्रभानसाठी खूप आनंदाचं जाणार असं सगळ्यांना वाटलं. पण जणाला हे सगळं बघवतच नव्हतं. चंद्रभाननं तिला सोडली आणि त्यानं तिच्याकडे जाण्याचं बंदच केलं. त्यामुळे सरस्वती आनंदात होती हे तिला बघवत नव्हतं. आणि गुढीपाडवा उद्या होता आणि संतू पुन्हा येतो असं म्हणून निघून गेला होता. मग सगळे रानात गेले होते. हल्ली चंद्रभान गुरांचा व्यापार आणि दलाली करायचा. पुष्पा मात्र घरीच होती. आता जणानं नेमकं दारात पापड वाळू घातले होते आणि सरस्वतीच्या 2 शेळ्या त्यावर गेल्या. जणाला खूप राग आला आणि तिने त्या दोन्ही शेळ्यांचा पायच मोडून टाकला. रागातच धुमसत तिथं बसली. इतक्यात शेळ्या खूप ओरडायला लागल्या. त्यामुळे पुष्पा पळत आली घरातून आणि तिनं बघितलं शेळ्या लंगडत होत्या आणि ओरडत होत्या आणि जाड काठी जणाच्या हातात होती. पुष्पा म्हणाली, काके तू का मारला आमच्या शेळ्यांना? अगं तू तर पायच मोडून टाकला की त्यांचा. आता येऊ दे आईला आणि तात्याला तुझं नावच सांगते. आणि जना पुष्पाला सुद्धा शिवी देत म्हणाली, अगं जाग रांड, तू काय करशील मला आणि तुझ्या आईबापाचं खाते का मी, जे मला भीती घालते तू त्यांची? पुष्पा चिडून म्हणाली, काके तू मला शिवी देऊ नको, नीट बोल. जना आणखीन मोठ्यानं म्हणाली, अगं जा जा, देणार मी शिव्या, तुला पण देणार आणि तुझ्या आईला पण देणार, तुम्ही दोघीही रांडा आहात, तुमचं वाटुळं होईल असं म्हणून ती हातपाय चोळायला लागली. आणि पुष्पा तिचा तो अवतार पाहून घाबरली आणि गप्प बसली. मग संध्याकाळी जेव्हा सरस्वती आणि चंद्रभान घरी आले तेव्हा तिनं त्यांना सगळं सांगितलं आणि रडायला लागली. कारण आता जसं समजायला लागलं होतं तसं रांड हा शब्द पुष्पाच्या जिव्हारी लागायचा. तिची आजी तिला लहानपणापासून ती शिवी द्यायची, पण तिला त्याचा अर्थ कळत नव्हता. पण आत्ता कुठे तिला अर्थ कळत होता. त्यात तिचं लग्नही जमत नव्हतं. त्यामुळे तर पुष्पा आणखीनच घाबरायची. आणि हा शब्द तिला नको वाटायचा ऐकायला.
आणि ती रडायला लागली. तिची अवस्था आणि त्या 2 शेळ्यांची अवस्था बघितली आहे सरस्वती आणि चंद्रभाननं. आणि सरस्वती आणि जनामध्ये खूप भांडण लागलं आणि त्यात जना खूप पिसाळलेली होती. चंद्रभान तिच्याकडे झोपत नव्हता म्हणून ती डिवसलेली जखमी नागिनीसारखी झाली होती आणि सरस्वतीला ती ऐकतच नव्हती आणि तिनं सरस्वतीच्या कानाखाली लावली. सरस्वतीचा खूप अपमान झाला, तीही रडायला लागली. तसा चंद्रभान चिडला आणि त्यानं जनाच्या हाताला पकडून बाहेर काढली आणि तिला खूप खूप मारली आणि ती गुरासारखी ओरडायला लागली आणि म्हणाली, बघा बघा भावाच्या बायकोवर हा कसा अत्याचार करतोय, तुम्हीच बघा, देव तुझं वाटोळं करेल, असं म्हणून ती ओरडत होती. पण आता सगळी भावकी बघत होती तो तमाशा आणि जना काय लायकीची आहे हे सगळ्याला माहीत होतं. तिनं सरस्वतीचा संसार कसा मोडला आणि यानंतर भावकीतल्या गावातल्या तरुण मुलांना लोकांना कशी नादी लावत होती हे बघितलं होतं. आणि चंद्रभान करतोय तेच योग्य आहे. आत्ता कुठे त्याला देवानं सद्बुद्धी दिली असं सगळ्याला वाटायचं आणि सरस्वतीच्या संसारातून जनानं निघून जावं असा सल्ला सगळ्यांनी जनाला दिला आणि म्हणाले, जना आता तुझं इथं आहे तरी काय, ना नवरा ना लेकरू ना बाळ, त्यापेक्षा तू निघून जा. का निघून जात नाही? जना आणि चंद्रभान म्हणाला, मी उद्याच्या उद्या तिला सोडून येतोय. आज ना उद्या तिला सोडायचीच होती तर उद्याच सोडणार, असं म्हणून त्यानं तिला घरातच ढकलून दिली. आणि जनाची अवस्था आता भटक्या कुत्र्यासारखी झाली होती. इकडून हाकलून दिली तर माहेरी जाऊन पडावं लागणार होतं तिला आणि तिच्या माहेरी तिची वहिनी तिला कशी वागवेल याची खात्री नव्हती. कारण आता काही वर्षाच्या संसारानंतर आधी नवऱ्याला सासू सासऱ्याला घाबरणारी वहिनी आता कोणालाही घाबरत नव्हती. त्यामुळे माहेरीसुद्धा तिचे हालच होणार होते हे नक्की. आणि संध्याकाळी सरस्वती चंद्रभानला म्हणाली, अहो खरंच तुम्ही तिला उद्या सोडून याल का? पण ती जाईल असं वाटत नाही. चंद्रभान म्हणाला, तिला जावंच लागेल. आता तिचं इथं काहीच हक्क नाही आणि मला वाटतं ती इथं न थांबलेली बरी, कारण तिच्यामुळे आपल्या पुष्पाचं लग्न जमत नाही असं मला वाटतं. आता तिला कितीही चांगली स्थळं आली तरी जना काहीतरी खोड करणार आणि लग्न मोडणारच. आणि आता संतूचं पण लग्न होईल, मग आपल्याला घर कमी पडेल. जनानं उगीच खोली अडवून ठेवली आहे. आणि सरस्वती म्हणाली, पण मी काय म्हणते, एवढा गुढीपाडव्याचा सण होऊ दे आणि मग जा ना, सणासुदीचे बाहेर जाऊ नका. चंद्रभान म्हणाला, नाही, आता काही होऊ दे, पण तिला इथं ठेवणारच नाही मी. सकाळी गुढी उभारतो आणि तिला सोडायला जातो. सणासुदीच्या दिवशीची अवदसा घरातून बाहेर गेलेली बरी आणि मी येतो ना संध्याकाळी, गुढी उतरायच्या आत येतो, असं म्हणून तो झोपला. आणि का कुणास ठाऊक सरस्वतीला मात्र अजिबात झोप येत नव्हती. उद्याचा दिवस जरी सणाचा असला तरी तो उजाडूच नये असं तिला वाटायचं. मग सकाळ झाली, सडा सारवण झालं, पुष्पानं रांगोळी काढली, चंद्रभान आणि दत्तूनं गुढी उभारली, सरस्वती आणि पल्लवीनं मिळून पुरणपोळीचा स्वयंपाक केला. वस्तीवरची छोटी छोटी लहान मुलं गळ्यामध्ये गुढीपाडव्याच्या गोड गाठीच्या माळा अडकवून फिरत होती. अधूनमधून चोखत सुद्धा होते त्या साखरेच्या गोड गाठी आणि त्या मुलांना बघून पुष्पाला तिचं लहानपण आठवलं आणि ती म्हणाली, ए दत्तू भावड्या, आपण पण असंच करायचो ना रे लहानपणी, आठवतं का तुला? दत्तू हसून म्हणाला, हो, आई आपल्या तिघांसाठी 3 आणि 1 गुढीची अशा 4 गाठ्या आणायची साखरेच्या आणि त्याच्या माळा आपण गळ्यात घालायचो आणि खात फिरायचो आणि संध्याकाळची उतरलेली गुढी मात्र तिघांमध्ये वाटून घ्यायचो. आणि पुष्पा, तू मात्र सगळ्यांच्या घरी फिरायची गुढी उतरताना. आणि पुष्पा हसली. मग अशा त्यांच्या आठवणी काढून ते हसत होते. आणि पल्लवीसुद्धा म्हणाली, आम्हीसुद्धा असंच करायचो. मग पुरणपोळीचा स्वयंपाक केला, सगळ्यांची जेवणं झाली आणि चंद्रभान कोणाची तरी उसणी गाडी घेऊन आला. जनाला म्हणाला, चल बस, सगळं सामान घे, तुझं इथं काहीही सामान ठेवू नकोस, नाहीतर पुन्हा परत येशील ते सामान राहिलं म्हणून. जनानं आता तिची पिशवी घेतली आणि खूप रागातच सगळ्यांकडे बघितलं आणि गाडीवर बसली. आणि चंद्रभान तिला घेऊन तिच्या माहेरी सोडायला निघाला. दुपारच्या 12 वाजाच्या दरम्यान ते निघाले आणि अचानक पाठीमागे टिटव्या ओरडायला लागल्या आणि सरस्वतीला खूप कासावीस वाटायला लागलं आणि तिला आठवलं की आज अमावास्यासुद्धा आहे आणि भर दुपारी चंद्रभान त्या अवदसेला घेऊन निघाला होता. चंद्रभान जनाला घेऊन निघाला
आणि तिला गाडीवर म्हणाला, यानंतर परत इकडे यायचं नाही. जेव्हा तुझा नवरा येईल तेव्हा परत ये. तशी तुला मी तिथं ठेवली होती आणि इतके दिवस ठेवलीसुद्धा होती. तुला सांभाळली होती, पण तू माझ्याच मुलांच्या सुखावर उठलीस. तू जर चांगली राहिली असती तर मी तुझ्यासोबत लग्नसुद्धा केलं असतं. पण जाऊ दे, आता त्याला काहीच अर्थ नाही. जना म्हणाली, आणि मला परत यायचं असेल तर? आणि मी आले तर माझा हक्क घ्यायला? चंद्रभान तिला चिडून म्हणाला, खबरदार, जर तू पुन्हा तिकडे आलीस तर, आमच्या सुखाला दृष्ट लावायला आलीस तर, तुझ्या नादी लागून मी आधीच सरस्वतीला खूप दुःख दिलं आहे. मी मेलो तरी तिचे उपकार फिटणार नाहीत. माझ्या कातड्याचे जोडे करून घातले तरी त्या माऊलीचे माझ्यावरचे उपकार फिटणार नाहीत, कारण तिने माझ्या मुलांना घडवलं आहे. मी मात्र तुझ्या नादी लागून तुझे लाड करत बसलो, पण आता माझे डोळे उघडले आहेत आणि उरलेलं आयुष्य मला सरस्वतीला सुख द्यायचं आहे. असं म्हणत तो रागारागात माळरानानं काट्याकुट्याच्या रस्त्यानं निघाला होता तिला घेऊन. आणि त्याचवेळी त्या माणसानं त्याला बघितलं ज्याच्या बायकोसोबत चंद्रभानचं बरंच दिवस लपडं होतं आणि चंद्रभानला मारता मारता त्याच वेळी राहिलं होतं. आणि आता चंद्रभान त्याला दिसला आणि त्यानं ओळखलं की हाच तो नराधम आहे ज्यानं त्याच्या बायकोला नादी लावलं होतं आणि त्याचा संसार उद्ध्वस्त केला होता. त्यानं आता रस्त्यातच चंद्रभानला गाठला आणि त्याला म्हणाला, आत्ता कुठे जाशील? मी तुला सोडणारच नाही. आणि तुझ्या पाठीमागे ही कोण आहे? तुझी बायको आहे ना? मग मी तिलाही सोडणार नाही, कारण तू माझ्या बायकोला नादी लावलंस आणि माझा संसार उद्ध्वस्त केला. असं म्हणून त्यानं चंद्रभानवर हल्ला केला. आता चंद्रभानसुद्धा घाबरला. तो निशस्त्र होता आणि त्या माणसाकडे ऊस तोडणीचंच कोयतं होतं आणि ते बघून जना फार घाबरली आणि तिथून पळायला लागली. तसं त्यानं चंद्रभानच्या पायावर कोयता मारून त्याला जायबंदी केलं आणि पाहणाऱ्या जनाच्या मागे पळून तिला पकडली आणि अक्षरशः जनाच्या मानेवर कोयता मारला. रक्ताची चिळकांडी उडाली आणि चंद्रभानच्या बायकोला मारल्याचं सुख त्या माणसाला मिळालं आणि जना तिथेच तडफडून तडफडून मरण पावली. आणि त्यानं त्याचा मोर्चा चंद्रभानकडे वळवला. पायावर वार बसलेला होता जखमी झालेला चंद्रभान त्याला म्हणत होता, असं करू नको, मला मारू नको, पण तो ऐकत नव्हता. आणि त्याच्या रूपात चंद्रभानला त्याचा कर्दन काळच दिसला आणि त्यानं रागातच चंद्रभानच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. आणि तो इतका रागीट होता आणि त्याचा राग इतक्या वर्षानंतरसुद्धा कमी झाला नव्हता, कारण त्याच्यासोबत प्रतारणा करणाऱ्या बायकोचा सुद्धा त्यानं रातोरात काटा काढला होता. तिला गोड बोलून तो घेऊन गेला होता आणि नदीत ढकलून तिला मारलं. काही दिवस पोलिसांनी त्याला पकडला संशय घेऊन, पण पुरावा सापडला नाही आणि त्याला तुरुंगातून सोडला होता. पण जेव्हापासून तो सुटला होता चंद्रभानला शोधत होता आणि आता त्यानं चंद्रभानच्या शरीराची फार विटंबना केली. अगदी त्याचा गुप्त अवयवसुद्धा कापून टाकला होता आणि छिन्न विछिन्न अवस्थेतलं त्याचं शरीर तिथेच फेकलं, त्याच्यावर थुंकला आणि निघून गेला. आणि इकडे सरस्वती मात्र वाट बघत होती. पुष्पा वाट बघत होती, पण चंद्रभान अजून आलाच नाही. तो आत्ता येईल, मग येईल असं त्यांना वाटत होतं. रात्र होऊन गेली होती तरी तो आला नाही. दुसऱ्या दिवशी दिवसभर आला नाही. मग दुसऱ्या दिवशीची सायंकाळ होत आली होती तरी तो आला नाही. सरस्वती रानातनं आली आणि पुष्पाला म्हणाली, तात्या आलं का गं? पुष्पा म्हणाली, नाही. आणि सरस्वती थोडीशी घाबरली, कारण आज दिवसभर तिच्या डोक्यावर रानातसुद्धा टिटव्या ओरडायच्या. तिला जेवणसुद्धा जात नव्हतं. तिला संतूची आठवण यायची, चंद्रभानची आठवण यायची. ती सतत देवाचं नाव घ्यायची. मग अजूनही तो आला नाही म्हणून ती काळजीत पडली. आणि आता आली ती त्याच्या मृत्यूची बातमी. त्यावेळी सायंकाळ झाली होती. सरस्वती देवा लावून चूल पेटवत होती. तिला घरात सुद्धा जाऊ वाटत नव्हतं आणि दारात पोलीस आले. चंद्रभानचं घर हेच का असं विचारलं. पुष्पा घाबरली आणि म्हणाली, हो, काय झालं? आणि पोलिसांनी सांगितलं की त्याचा खून झालाय आणि हे त्याचं प्रेत घेऊन आले आहेत. आणि हे ऐकल्यावर सरस्वती पळतच बाहेर आली. धाय मोकळून रडायला लागली. आज तिला किती बरं वाटत होतं ती जना इथून गेली म्हणून आणि सुटल्यासारखं वाटत होतं. आणि आता ती आणि चंद्रभान सुखानं राहू असं वाटत होतं. आणि त्याचवेळी जीवाला चटका लावून तो गेला होता. आणि पोलीस म्हणाले, जे झालं ते वाईट झालं, पण बाई, तुम्हाला कोणावर संशय आहे का?
तुमच्या नवऱ्याच्या जीवावर कोण उठलं होतं? आणि फक्त तोच नाही, तर तुम्ही तुमच्या छोट्या जाऊबाई, तिचा पण तिचा पण खून झाला आहे. आम्हाला सांगा, कोण त्यांच्या वाईटावर होतं? त्यांना आम्ही पकडतो आणि शिक्षा करतो. आणि आता निष्पाप सरस्वती फक्त चंद्रभानच्या चेहऱ्याकडे बघून अश्रू गाळत होती आणि म्हणाली, मला नाही माहीत, माझा राजहंस गेला, आता मी कुणाला शिक्षा करू? असं म्हणून तिने दोन्ही हात जमिनीवर आपटले आणि तिच्या हातातल्या बांगड्या फुटून तिच्या मनगटातून रक्त यायला लागलं. आणि सरस्वतीचा आक्रोश बघून सगळ्यांच्या डोळ्याला पाणी आलं.